नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट शिकलेलो आहोत. बेसिक डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण लर्न केलेले आहेत. त्याच्यावर बेस्ड जे प्रॉब्लेम आहेत ते पण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक सबट्रॅक्शन आणि ॲडिशनचा पण डेरिव्हेटिव्हचा रूल पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल समजणार आहोत. तर प्रोडक्ट रूल समजण्या अगोदर मी काही एक्झाम्पल आपल्याला सांगेल की प्रोडक्ट रूलचे एक्झाम्पल्स कसे दिसतात. त्यानंतर मी तो रूल आपल्याला एक्सप्लेन करेल. एक्झाम्पल घेऊयात. पहिलं एक्झाम्पल घेतो मी y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेतो मी y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन इंटू लॉग एक्स. तिसरं एक्झाम्पल घेतो मी y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन इंटू टू टू द पॉवर एक्स. ठीक आहे. ही 3 एक्झाम्पल मी घेतलेली आहेत. तीनही एक्झाम्पलला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लगेच समजेल की पहिलं एक्झाम्पल पहा, ई टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्सचा हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. तर ई टू द पॉवर एक्सला मी बोलतो यू, साइन एक्सला बोलतो मी व्ही. यालाच असं लिहिता येईल यू इंटू व्ही. ठीक आहे. सिमिलरली दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये एक्स टू द पॉवर एनला मी बोलतो यू, लॉग एक्सला बोलतो व्ही. या दोघांचा प्रोडक्ट आहे म्हणून याला आपण लिहू शकतो यू इंटू व्ही. सिमिलरली तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये एक्स टू द पॉवर एनला मी बोलतो यू, टू टू द पॉवर एक्सला बोलतो व्ही, म्हणजे यालाच लिहिता येईल यू इंटू व्ही. म्हणजेच दिलेल्या तीनही एक्झाम्पलमध्ये 2 फंक्शनचा प्रोडक्ट दिलेला आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन दिलेली आहे. तर या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा आपल्याला प्रोडक्ट रूल वापरावा लागतो. आता प्रोडक्ट रूल काय आहे तो समजून घेऊयात. जर y इज इक्वल टू यू इंटू व्ही फॉर्ममध्ये फंक्शन दिलेलं आहे, म्हणजे प्रोडक्ट ऑफ 2 फंक्शन दिलेलं आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय डी एक्स इज इक्वल टू. आता मी यूला ना पहिलं फंक्शन बोलतो आणि व्हीला दुसरं फंक्शन बोलतो. तर हा dy बाय डी एक्स येणार आहे. दुसरं फंक्शन व्ही ॲज इट इज इंटू पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस पहिलं फंक्शन यू ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा आपला प्रोडक्ट रूल आहे आणि हा अतिशय सोपा आहे ॲप्लाय करायला जर आपल्याला बेसिक डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती आहेत तर. ठीक आहे. आता ना आपण प्रॉब्लेम सॉल्व करून पाहूयात. फर्स्ट जो आपण एक्झाम्पल घेतलं होतं y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. सॉल्व करूयात. y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. ऑब्झर्व करायचं आहे, लगेच समजून येईल आपल्याला. ई टू द पॉवर एक्सला मी यू बोललो, साइन एक्सला मी व्ही बोललो. 2 फंक्शनचा प्रोडक्ट दिलेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू दुसरं फंक्शन साइन एक्स ॲज इट इज ठेवायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स कशाचा, ई टू द पॉवर एक्सचा, प्लस पहिलं फंक्शन ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज ठेवायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे साइन एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स येतो आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो आहे. हे आपले बेसिक फॉर्म्युले आहेत. तर त्यावरून आपण हे लिहू शकतो की हे बनणार आहे साइन एक्स इंटू ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स. खूप सोपं आहे. ई टू द पॉवर एक्स दोन्हीकडे पण दिसतो आहे, कॉमन घेऊ शकतो आपण. यालाच मी लिहू शकतो ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स प्लस कॉस एक्स. हा झाला आपला डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा रूल ॲप्लाय केला जाईल. दुसरं एक्झाम्पल सॉल्व करूयात. एक्झाम्पल 2. सेकंड एक्झाम्पल काय होतं आपलं, y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन इंटू लॉग एक्स. ठीक आहे. आता या एक्झाम्पलला ऑब्झर्व केलं तर आपल्याला लगेच समजतं आहे की हे 2 फंक्शनचा प्रोडक्ट आहे, म्हणजे एक्स टू द पॉवर एन आणि लॉग एक्सचा प्रोडक्ट दिलेला आहे. एक्स टू द पॉवर एनला मी यू बोलणार, लॉग एक्सला मी व्ही बोलतो आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, जर y इज इक्वल टू यू इंटू व्ही दिलेला असेल तर आपला डेरिव्हेटिव्ह काय येतो, डी वाय बाय डी एक्स येतो. सेकंड फंक्शन ॲज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस पहिलं फंक्शन ॲज इट इज सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हा आपला रूल आहे. आता आपण ॲप्लाय करणार आहे. आपलं पहिलं फंक्शन म्हणजे यू आहे एक्स टू द पॉवर एन, दुसरं फंक्शन व्ही म्हणजे लॉग एक्स आहे. तर इथं डी वाय बाय डी एक्स बनणार आहे. दुसरं फंक्शन लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिलं फंक्शन एक्स टू द पॉवर एन प्लस एक्स टू द पॉवर एन ॲज इट इज
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. आता एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो आहे, एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन. ठीक आहे. तर हा आपला लॉग एक्स ॲज इट इज एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह आहे एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन. ठीक आहे, सोपं आहे. प्लस एक्स टू द पॉवर एन ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो आपला 1/x. ठीक आहे, हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह dy/dx. याला थोडं आपण रिअरेंज करू शकतो. याला आपण लिहू शकतो एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन इंटू लॉग एक्स प्लस आता एक्स टू द पॉवर एन अपॉन एक्स दिलेला आहे, यालाच आपण लिहू शकतो एक्स टू द पॉवर एन मायनस वन, कारण एक एक्स आपण कॅन्सल करू शकतो इथे. तर यालाच मी लिहिणार आहे एक्स टू द पॉवर एन मायनस वन. आता एक्स टू द पॉवर एन इथून कॉमन काढू शकतो आपण. फर्स्ट टर्ममध्ये पण आहे, सेकंड टर्ममध्ये पण आहे. तर ब्रॅकेटमध्ये राहील एन लॉग एक्स प्लस वन. तर हा आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. तर हे आपण दुसरं एक्झाम्पल सॉल्व केलं. सिमिलरली असं प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन दिलेलं असेल तर आपण कितीही प्रॉब्लेम सिमिलरली सॉल्व करू शकतो. मग प्रश्न मनात विचारला पाहिजे आपण, काय प्रोडक्ट दोन फंक्शनचाच दिलेला असू शकतो? एक्झाम्पल घेऊयात. y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स इंटू लॉग एक्स. आता हे काय आहे, तीन फंक्शनचा प्रोडक्ट दिलेला आहे. या केसमध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढताना सेम लॉजिक वापरायचे. सेम लॉजिक काय लागणार आहे, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, याचा दोन्ही फंक्शन ॲज इट इज ठेवायचे, प्लस दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, बाकी दोन ॲज इट इज ठेवायचे, प्लस तिसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, बाकी दोन ॲज इट इज ठेवायचे. चार जर फंक्शनचा प्रोडक्ट असेल सिमिलर लॉजिक लागणार, 5 फंक्शनचा प्रोडक्ट असेल सिमिलर लॉजिक लागणार. ठीक आहे. त्यामुळे कितीही फंक्शनचा जरी प्रोडक्ट दिलेला असेल तरी डेरिव्हेटिव्ह काढणं फारशी अवघड गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर याचा आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. y दिलेला आहे, dy/dx काय येणार आहे आपला, साइन एक्स इंटू लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स प्लस e to the power x into log x as it is derivative of sin x plus e to the power x into sin x as it is into derivative of log x. म्हणजे काय केलेलं आहे आपण नीट समजून घ्या. पहिलं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला, ठीक आहे, लिहिला आहे. म्हणजे बाकी दोन फंक्शन ॲज इट इज ठेवलेत, प्लस दुसऱ्या फंक्शनचा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला इथे आणि बाकी दोन फंक्शन ॲज इट इज ठेवलेत, प्लस तिसऱ्या फंक्शनचा म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे, बाकी दोन फंक्शन ॲज इट इज ठेवलेत. याला अजून कॅल्क्युलेट करू शकतो आपण. साइन एक्स ॲज इट इज, लॉग एक्स ॲज इट इज, ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो आपला ई टू द पॉवर एक्स, काही चेंज होणार नाही आहे, प्लस ई टू द पॉवर एक्स लॉग एक्स ॲज इट इज, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो आपला कॉस एक्स, प्लस ई टू द पॉवर एक्स साइन एक्स ॲज इट इज, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x. तर याला मी लिहू शकतो ई टू द पॉवर एक्स साइन एक्स ॲज इट इज, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता थोडं ऑब्झर्व जर आपण केलं तर तिन्ही टर्ममध्ये, पहिल्या टर्ममध्ये, सेकंड टर्ममध्ये, थर्ड टर्ममध्ये ई टू द पॉवर एक्स कॉमन आहे, तर त्याला मी बाहेर काढू शकतो. ई टू द पॉवर एक्स ब्रॅकेटमध्ये राहील साइन एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 1/x. ठीक आहे. हा येणार आहे डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण प्रोडक्ट रूल ॲप्लाय करू शकतो. आणि सिमिलरली कशाही प्रकारे जरी प्रॉब्लेम असेल आणि आपल्याला बेसिक डेरिव्हेटिव्ह जर माहीत असतील तर प्रोडक्ट रूल ॲप्लाय करणं ही फार सोपी गोष्ट आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा प्रोडक्ट रूल व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला प्रोडक्ट रूल छानपैकी समजला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण प्रोडक्ट रूल समजू द्या. थँक्यू.